नंदुरबारमधील महिला बालकल्याण विभागाचा भोंगळ कारभार उघड. जिल्ह्यातील 27,776 गरोदर आणि स्तनदा माता पोषण आहाराच्या प्रतीक्षेत 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर, मात्र पुरवठा नाही. विलंबामुळे माता आणि बालकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. धाराशिवच्या सीना नदीपात्रामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या 3 बोटी उद्ध्वस्त. महसूल आणि पोलीस विभागाची सापळा रचून संयुक्त कारवाईमुळे परिसरात खळबळ. नागपुरात अतिक्रमण कारवाई दरम्यान जोरदार राडा. अतिक्रमण कारवाईला विरोध केल्यामुळे घटनास्थळी गोंधळ. स्थानिक काँग्रेस नगरसेवक वसीम खान यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. रात्री उशिरा समज दिल्यानंतर वसीम खान यांना सोडण्यात आलं. अमरावतीच्या धारणी, चिखलदरा, नांदगाव, खंडेश्वर आणि वरुड तालुक्यामध्ये भूजल पातळीमध्ये घट. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेनं केलेल्या सर्वेक्षणामध्ये घट झाल्याचं समोर, तर 10 तालुक्यांमध्ये भूजल स्तर दिलासादायक. पुण्यातील 12 गावांसाठी 866 कोटींची योजना. गेल्या वर्षी दूषित पाण्यामुळे गुइलेन बॅरे सिंड्रोमिया या आजाराचा सामना करावा लागला होता. शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी 866 कोटी 26 लाखांच्या योजनेला राज्य सरकारची मंजुरी. मुंबईतील महालक्ष्मीमधील फेमस स्टुडिओमधील पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे दक्षिण मुंबईतील काही भागांमधील पाणीपुरवठा बंद. पालिकेकडून युद्धपातळीवर पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू. पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांच्या थंडाव्यानंतर उन्हाचा पारा वाढला. कमाल तापमानामध्ये मोठी वाढ झाल्यानं पुणेकर उकाड्यानं हैराण. पुढील 2 दिवसांमध्ये पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता. नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. नागपुरातील प्रमुख 10 सिग्नलवर ग्रीन नेटसोबत मिस्ट सिस्टीम कार्यान्वित. या स्प्रिंकलरमुळे उन्हामध्ये सिग्नलवर थांबणाऱ्या वाहन चालकांना तापमानापासून मोठा दिलासा मिळणार. मनपा आयुक्त विपिन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवण्यात आली आहे. पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीमध्ये बिबट्या शिरला. कंपनीच्या परिसरामध्ये बिबट्या दिसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागाकडून नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन. आणि बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद.